नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण खरीप पीक विमा 2024 संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहे. मित्रांनो, चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये खरीप पीक विमा संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि त्याच संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील कोणती महसूल मंडळे असतील, तसेच यामधील ते 24 जिल्हे कोणते असतील, तसेच यामध्ये हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विमा संदर्भात एक महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ₹1 पीक विमा घेतलेला होता, अशा सर्व शेतकऱ्यांना आता यामध्ये पात्र घोषित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप हे लवकरच करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील तूर असेल, मका, तसेच सोयाबीन या पिकांसाठी प्रामुख्याने हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पीक विमा सरसकट हा देण्यात येणार. 24 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ₹1 पीक विमा घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 23 डिसेंबर पासून हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पीक विमा जर पाहिलं तर शेतकऱ्यांना सरसकट 75% हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, या पीक विम्यामध्ये एक अट आहे. ती अट जर पाहिली तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी म्हणजेच ई पीक पेरा भरणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पेरा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे. तसेच दुसरी अट किंवा दुसरी हा निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी KYC करणं आवश्यक आहे, म्हणजेच आधार बँक सीडिंग असणं आवश्यक आहे. तरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 24 जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे, पण या पिकाची ई पीक पाहणी नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आलेलं आहे. मित्रांनो, खरीप हंगामातील पीक पाहणीची नोंद असणं आवश्यक आहे. जर ई पीक पाहणीची नोंद असेल तरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, यामधील दुसरा निकष जर पाहिला, शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक म्हणजे आधार सीडिंग असणं आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांचे बँक आधार सीडिंग स्टेटस यस असेल तरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पीक विमा हा 75% हा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील भात आहे, बाजरी आहे, भुईमूग आहे, बाजरी आहे, त्यानंतर नाचणी, उडीद, मूग, मका, कारले, तूर, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा अशा 14 पिकांना हा पीक विमा सरसकट देण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, यामधील पात्र जिल्हे जर पाहिले तर यामधील पात्र जिल्ह्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे. यामधील ते 24 जिल्हे कोणते असतील तर यामध्ये सर्वप्रथम आहे पुणे, त्यानंतर वाशिम, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धुळे आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर सातारा, त्यानंतर सांगली, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर, जालना, परभणी, कोल्हापूर, अकोला आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पीक विमा 75% असेल. मित्रांनो, याची घोषणा लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी नुकतीच केलेली आहे. मित्रांनो, हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही. याची कारणे जर पाहिली तर या अगोदर आपण कारणे पाहिली आहेत. तर यामध्ये KYC नसणं, तसेच ई पीक पाहणीची नोंद नसणं, या कारणामुळे या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 24 जिल्ह्यातील 77 लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, याची रक्कम जर पाहिली तर 1965 कोटी इतका हा पीक विमा असेल. मित्रांनो, हा पीक विमा 23 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, येत्या 23 डिसेंबर पासून निधी वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. परंतु मित्रांनो, हा निधी वाटताना शेतकऱ्यांची KYC आणि ई पीक पाहणीची नोंद असणं आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यामधील दुसरी गोष्ट जर पाहिली तर 21 जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांचे आक्षेप होते. मित्रांनो, ते आक्षेप आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून नाकारण्यात आलेले आहेत आणि या 21 जिल्ह्यांमध्ये देखील हा पीक विमा सरसकट 75% हा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 25% अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात येणार होती, ही रक्कम आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा पीक विमा 23 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे.
तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 24 जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अशी बातमी आहे. मित्रांनो, लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 24 जिल्ह्यातील 73 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.